मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा स्थगित करण्यात आलाय। राज ठाकरे धाराशिव आणि लातूरमध्ये जाऊन पूरग्रस्त भागाची नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार होते, मात्र त्यांचा हा दौरा स्थगित झालाय। राज ठाकरेंचा 2 दिवसांचा हा मराठवाड्याचा दौरा होता, तो आता स्थगित झालेला आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या आणि परवा मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते, मात्र तुर्तास या दौऱ्याला स्थगिती देण्यात आली आहे। पुढील काही दिवस पुन्हा एकदा हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिलाय, त्यामुळे राज ठाकरे यांनी उद्या आणि परवा मराठवाडा दौरा जो करणार होते त्याला स्थगिती दिलेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा लातूर आणि धाराशिव दौरा स्थगित करण्यात आलेला आहे। पुढच्या 2-3 दिवसांमध्ये पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर आता हा दौरा स्थगित करण्यात आलेला आहे। राज ठाकरे लातूर आणि धाराशिवमध्ये जाऊन पूरग्रस्त भागाची पाहणी करणार होते, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार होते। राज ठाकरे हे 2 दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार होते आणि त्यांचा हा दौरा सध्या स्थगित करण्यात आलेला आहे। पुढील काही दिवस पुन्हा एकदा हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे, त्यामुळे राज ठाकरे यांनी उद्या आणि परवा मराठवाडा दौरा स्थगित केलाय। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात, विशाल करोळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत थेट मराठवाड्यातून। विशाल, आपण बघतोय की एकंदरीत राज ठाकरेंचा हा दौरा होता, 2 दिवस ते पाहणी करणार होते, शेतकऱ्यांशी संवाद साधणार होते, मात्र त्यांच्या दौऱ्याला सध्या त्यांनी स्थगिती दिलेली आहे। संदीप, मराठवाड्यात पूर परिस्थिती आहे। मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेकडो शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे आणि या नुकसानीचीच पाहणी करण्यासाठी, शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणार होते। लातूरपासून ते आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार होते। लातूर, त्याच्यानंतर धाराशिव, सोलापूर, बीड आणि छत्रपती संभाजीनगर असे 5 जिल्ह्यांमध्ये ते पाहणी करणार होते आणि शेतकऱ्यांशी संवाद करणार होते। मात्र हा दौरा आता तुर्तास स्थगित करण्यात आलेला आहे। मराठवाड्यात पुढील 2 ते 3 दिवस पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। मोठा पाऊस पडू शकतो, पूर येण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। त्यातच गोदावरी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यामुळे गोदावरी नदीला पूर आहेच। या सर्व पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेने दिलेली आहे। पुढील तारीख हे लवकरच कळवणार आहे, मात्र तुर्तास अतिवृष्टी आहे आणि दौऱ्यामुळे प्रशासनाला काही अडचणी येऊ नये आणि सोबत शेतकऱ्यांनाही त्रास होऊ नये अशी सगळी ही कारणं देण्यात आलेली आहे। त्यामुळे सध्याचा हा पाहणी दौरा रद्द करण्यात आलेला आहे। प्रशासन तिथं काम करतंय, प्रशासनाला कुठल्याही अडचणी होऊ नये या दृष्टीनं हा दौरा रद्द करण्यात आल्याचं आपल्याला मनसेकडून सांगण्यात आलेलं आहे। संदीप, अगदी विशाल, आणि या सगळ्या संदर्भात आता राज ठाकरे पुढचा दौरा कधी निश्चित करतात ते बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।